धन्यवाद मानेसाहेब, खरोखर चांगला प्रश्न मांडला तुम्ही आणि खरोखर साहेबांच्या लक्षात तो आला असेल. आता मी आपल्या सर्वांच्या लाडक्या असे खासदार आपले हेमंतजी सावरासाहेब, डॉक्टर हेमंतजी सावरासाहेब यांना विनंती करतो की आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की. साईनगर वेलफेअर असोसिएशन आणि सोसायटीच्या माध्यमातून आजच्या या बैठकीसाठी उपस्थित असलेले आपल्या आमचे नेते राजनप्पा नाईक, जिल्हाध्यक्ष महेंद्रजी पाटील, आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि साईनगर सोसायटीचे नंदकुमार पाटील, सलीमजी शेख, बाबू माने, चंद्रमणी भामरे, भालचंद्र होलम, आशिषजी चव्हाण, उपस्थित सर्व साईनगर सोसायटीचे रहिवासी माता भगिनी बंधूंनो, सर्वप्रथम मी ज्या विश्वासाने तुम्ही मला मतदान केलं आणि प्रचंड असा मोठा विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल मी साईनगरच्या सर्व मतदारांचे आणि बंधुभगिनींचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आता मगाच सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून निवडून दिलेलं असलं तरी आता ज्यांनी मला मतदान केलं असे 6 लाख मतदार आणि ज्यांनी मला मतदान केलं नाही असे उरलेले मतदार, असं साधारणतः 23 लाख मतदारांचा मी खासदार याची मला जाणीव आहे. आणि त्यामुळे साईनगर सोसायटी सोबतच अशा अनेक सोसायट्यांचे अनेक प्रश्न आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत. त्या सर्व सोसायट्यांच्या प्रश्नांसाठी मी निश्चितच सोडवण्यासाठी चांगला प्रयत्न करीन असं मी तुम्हाला शब्द देतो. आत्ताच एक दुसऱ्या सोसायटीत, वृंदावन सोसायटीत जाऊन आलो, तिथले पण काही प्रश्न होते आणि निवडणुकीनंतर माझी बरीच इच्छा होती की लगेच आपण सगळ्यांना भेटण्यासाठी जावं, कारण निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर, नाव डिक्लेअर झाल्यानंतरचा जो काळ होता तो अतिशय कमी होता. एक 13-14 दिवस मिळाले होते. त्यामुळे मला पर्सनली सगळीकडे जाणं शक्य झालं नाही, परंतु कार्यकर्ते त्या सोसायटीमध्ये त्या भागामध्ये जाऊन प्रचार करत होते आणि आपल्यासारख्या सगळ्यांनी, सर्व मतदारांनी खूप विश्वास दाखवला आणि त्याच्यामुळे एक चांगला विजय, प्रचंड मताधिक्याचा विजय हा झालेला आहे. परंतु या विजयामागे निश्चित एक जबाबदारीची जाणीव मला आहे की आत्तापर्यंत खासदार जे झालेले आहेत किंवा आमदार झालेले आहेत त्यांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या ज्या होत्या त्या यथायोग्य त्यांनी पार पाडल्या असतील किंवा नसतील, परंतु माझ्या माध्यमातून मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून, जसे आता राजनप्पा 35 ते 40 वर्ष या भागात ते स्वतः एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत, महेंद्रजी आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, सगळे क्रियाशील कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे इथल्या भागाचे जे काही प्रश्न आहेत, बरेचसे प्रश्न हे कॉर्पोरेशनच्या निगडीत आहेत, कारण कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये आपण येतो आणि त्यामुळे बरेचसे प्रश्न हे महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवणं हे निश्चित पुढच्या दृष्टिकोनातून होऊ शकेल. आणि त्यामुळे आम्ही आयुक्तांच्या माध्यमातून एक बैठकसुद्धा आयोजित केली होती, जी केलेली आहे, परंतु आता आचारसंहिता असल्यामुळे, पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता असल्यामुळे ते आम्ही करू शकलो नाही. येणाऱ्या काळामध्ये माझं सेशन संपल्यानंतर आम्ही ती लगेचच बैठक घेणार आहोत. तुमचे बरेच प्रश्न मी ऐकून घेतले. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा तुमच्या जमिनीचा आहे. त्यामुळे जसं आप्पांनी शब्द दिले त्याप्रमाणे आपण महसूल मंत्र्यांसोबत पाठपुरावा करून तो निकाली काढू असं मला विश्वास वाटतो. करण्याचं सातत्याने पाठपुरावा होणं गरजेचं आहे, कारण या काळामध्ये आता म्हणजे ही आचारसंहिता संपली का 2-2.5 महिन्यात परत विधानसभेची आचारसंहिता लागेल. तर त्या दरम्यान हे प्रश्न जे आहेत त्याचा पाठपुरावा होणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर परत सरकार नवीन बसल्यानंतर परत नवीन मंत्रिमंडळ किंवा परत कदाचित नवीन महसूल मंत्री
आणि त्याच्यामुळे ह्या सातत्याने पाठपुरा करून हा निकाली काढावा लागणार आहे. आणि सोसायटी ज्या बऱ्याचशा सोसायट्या आहेत त्याच्या वेगवेगळे प्रश्न हे निर्माण होत असतात. आता मागच्या सोसायटीमध्ये आम्ही पाण्याचा प्रश्न बऱ्याच अंशी बऱ्याच गृहिणींनी सांगितला. लाईटची समस्या बरेच आहे. आम्ही मागच्या आठवड्यात मी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकसुद्धा घेतली होती, परंतु त्याच्याबद्दली व्यापक बैठक आम्ही लवकरच अरेंज करतोय. कारण अंडरलाईन केबल टाकण्याचं काम जे आहे ते 2 प्रकारचे जे टेंडर त्यांनी काढलेले आहेत आणि त्याचं काम सुरू केलेलं आहे, परंतु त्याचा प्रत्यक्ष आढावा घेणं गरजेचं आहे, ते व्यवस्थित होणं गरजेचं आहे. रेल्वेच्या समस्या बऱ्याच वर्षी तुम्ही सांगितलेल्या आहेत. येणाऱ्या आता मी अधिवेशनामध्ये माझा तुम्हाला विनंती की या सर्व जे काय प्रश्न तुम्ही वाचून दाखवले त्याचं एक निवेदन मला द्यावं, जेणेकरून मी रेल्वे मंत्रालय किंवा इतर ज्या संबंधित जे मंत्रालय आहेत त्या मंत्रालयाच्या मंत्र्यांशी मी निश्चित असा पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून आणि आप्पांशी पण माझं बोलणं झालं की एक शिष्टमंडळ तिथे यावं, जेणेकरून आपण रेल्वे मंत्रालय असेल किंवा इतर जे मंत्रालय असतील त्यांना आपण निवेदन देऊन त्यांना आपण पुढच्या ज्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये जे फायनान्शियल बजेट असणार आहे, जे रिमेनिंग बजेट जे होतं, कारण आत्ता झालं ते मार्च ते जून यापर्यंतच बजेट झालेलं आहे. जुलैनंतरचं बजेट आता ते परत आपले अर्थमंत्री सादर करणार आहेत. त्याच्यामध्ये प्रोव्हिजन करता येऊ शकते का ह्यासाठी आम्हाला ते प्रयत्न करावे लागणार आहेत आणि त्याच्यामुळे एक निवेदन मला द्यावं, जेणेकरून त्या विभागाशी मला पत्रव्यवहार करणं हे सोपं होणार आहे. हॉस्पिटलची एक समस्या आहे, त्यात बऱ्याच काळापासून आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे, परंतु जागा मिळत नाही किंवा काही बरेचसे प्रॉब्लेम हे तयार होत आहेत. मी स्वतः एक डॉक्टर आहे, ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पण काम केलेलं आहे आणि ग्रामीण भागात पण काम केलेलं आहे आणि प्रायव्हेट प्रॅक्टिस पण केलेली आहे. त्याच्यामुळे बरेचसे प्रश्न मला माहीत आहेत आणि एक टर्शरी अद्ययावत टर्शरी सेंटर हे आपल्या भागात असलं पाहिजे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल असलं पाहिजे. कारण मी बरंच बघतो की ग्रामीण भागातले बरेचसे पेशंट हे टर्शरी व्यवस्था उपलब्ध नसल्या कारणाने हे ट्रान्सफर करावे लागतात. नाशिक असेल, वापी असेल, वलसाड असेल किंवा मुंबई असेल, बऱ्याच ठिकाणी हे ट्रान्सफर करावं लागतं. आमच्या ग्रामीण भागातले बरेचसे पेशंटना आम्हाला वसईकडे ट्रान्सफर करावं लागतात, पण वसईतसुद्धा ती व्यवस्था नसल्या कारणाने ते आणखीन पुढे त्यांना न्यावं लागतं. त्यामुळे वेळ जातो, पैसा जातो आणि पेशंटचं पण थोडं बरं वाईट होऊ शकतं. त्याच्यामुळे पुढील काळामध्ये एक अद्ययावत हॉस्पिटल असणं गरजेचं आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि कॉर्पोरेशनचं सुद्धा हॉस्पिटल असणं गरजेचं. कॉर्पोरेशन तेवढं कॅपेबल होऊ शकतं आहे, कारण आपण बघतो की ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, मीरा भाईंदर असेल किंवा बॉम्बे असेल, मुंबई असेल, तर त्यांचे स्वतःचे चांगले हॉस्पिटल्स आहेत, टर्शरी हॉस्पिटल्स आहेत आणि त्यामुळे चांगली सुविधा, चांगले डॉक्टर्स जर तिथे अवेलेबल झाले, जे नेमणूक झाली, तर अशी आपण पेशंटची जी काही हेळसांड होते ती आपण निश्चित दूर करू शकतो. रेल्वेचे बरेचसे आता रेल्वे ओव्हरब्रिज जे आहेत ते बरेचसे आपण मी आता बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे, बऱ्याच ठिकाणी जी ट्रॅफिक होते तो खूप मोठा प्रश्न आहे. आत्ता कालच मला DFCCचे अधिकारीसुद्धा भेटले होते. काही ठिकाणी नवीन म्हणजे जो डेडिकेटेड कॉरिडॉर जातो आहे आणि काही आपला जो मेन लाईन आहे त्याला एक ॲडिशनल लाईन टाकणं म्हणजे डायव्हर्ट करणं, यासाठी सुद्धा सफाळा असेल किंवा आपल्या परिसरामध्ये नागरिकांना विश्वासात घेऊन अशा प्रकारची आपण सुविधा करू शकतो. यासाठी आपल्याला लवकरच DFCC सोबत सुद्धा एक बैठक घ्यावी लागणार आणि जी काही रेल्वे ओव्हरब्रिज आहेत बऱ्याच ठिकाणी आवश्यकता आहे, त्यासाठी काय आपण रेल्वे मंत्रालयाशी प्रयत्न करून आणि PWD या दोघांना कॉम्बिनेशन करून का बऱ्याच ठिकाणी रेल्वे मंत्रालय रेडी असतं पण PWDचं काम संथिगत असतं. त्याच्या आणि रेल्वे हे केंद्र सरकारचं असतं, PWD हे राज्य सरकारचं असतं. त्यांच्यात योग्य सांगडली घातली जात नाही आणि प्रकल्प रेंगाळत जातात. त्याच्यामुळे हे निश्चितच आपल्याला एक प्रयत्न करून लवकरात लवकर ह्या समस्या सोडवाव्या लागणार आहेत. बरेचसे प्रश्न सांगितले, तर CNG स्टेशनची आवश्यकता आहे आणि त्यासुद्धा आम्ही मागणी पेट्रोलियम मंत्र्यांकडे त्यासाठी आम्ही शिष्टमंडळ घेऊन आपण इथे आयुक्तांनासुद्धा पण घेऊन येऊया तिकडे, जेणेकरून आपल्या परिसरामध्ये CNG स्टेशन वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं रिंग रूट रेल्वे, कारण बऱ्याचशा मोठ्या
शहरामध्ये रिंग रूट रेल्वे हे होत आहेत. म्हणजे पुणा झाली, नागपूर झाली, आता ठाणा पण होत आहे. आणि वसई विरार हा म्हटलं की जशी मुंबई आहे तसं वसई विरार नावाचं ही प्रतिमुंबई आहे. कारण ज्या तुम्ही सांगितलं की साधारण 5 लाख चाकरमानी हे इकडे येऊन राहिलेले जे मुंबई ठाण्यामध्ये किंवा मिरामध्ये किंवा वेस्टर्न लाईनचे काम करतात. आणि त्याच्यामुळे वसई विरार नावसपारा ही जरी मुंबई असली तरीसुद्धा ती मध्यमवर्गीयांची मुंबई आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्या समस्या आहेत त्या निश्चितच सोडवण्यासाठी नवीन रेल्वे लाईनचं काम जे आहे 5व्या-6व्या लाईनचं काम असेल किंवा ज्याप्रमाणे आपल्याला विरारपर्यंत जेवढ्या लोकल आहेत त्याच पद्धतीच्या किंबहुना त्यासारख्याच लोकलची संख्या ही वाढवावी लागणार आहे. जेणेकरून आपल्याला जी गर्दी होते प्लॅटफॉर्मवर किंवा तर ते आपल्याला निश्चितच जर फेऱ्या वाढवल्या तर ते कमी आपण करू शकतो. अनेक समस्या आहेत पण निश्चितच तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आणि आमचे पदाधिकारी आहेत आणि मी स्वतःही तुमच्यासोबत आहे. त्यामुळे सगळ्या समस्यांना निश्चितच चांगला तोडगा काढू, पाठपुरावा करू आणि प्रश्न निकाली काढण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू असा मी तुम्हाला